आता याच्या पण क्वालिटी हे कर. आता याच्यावर सांगतो तुम्हाला, किळा फक्त भाजीपाल्यात नसतो. हा इथं आहे म्हण. हाय गाईस. हा कसा गेला दिवस आजचा? हो खूपच भारी नाही म्हणजे दिवस चांगला निघाला पण जे संध्याकाळ होती 15 ते 30 मिनिटं 1 किलोमीटर पण गेली. तुला पण देतो अशा प्रकारे खूप छान अशी संध्याकाळ गेलेली आमची. तर भावांनो आता तुम्हाला दाखवलं मी तसं स्क्रीनवर. काय नाव होतं रे ते? बागोरकी हवेलीमध्ये. बागोरकी हवेली 2.5 किलोमीटर आहे. अबे नाही आपली रूम आपली जास्त नशीन, लय नाही लांब. 5-6 किलोमीटर आहे. हा तर भावांनो आता तुम्हाला दाखवलं बागोरकी हवेली मधला उदयपूरमध्ये आहे आता सध्या आम्ही. सर्च करून चल लवकर. अशा प्रकारे आमची जे सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही बघितलं बागोरकी हवेली मधलं किती भारी होतं आपलं जे नृत्य वगैरे राजस्थानी कल्चरचं, किती भारी वाटलं. आणि उदयपूरला आम्ही आज सिटी पॅलेसमध्ये पण गेलो, पण तिथं काय व्लॉग वगैरे काढणं झाले नाही. मला परत मागे असावी, कसला ब्लॉगर म्हणतोय मला माझं स्वतःला माहीत नाही, पण जाऊन ते बघतो मजा आली ना खूप. मला जयपूरपेक्षा असं बरं भारी ना आज वाटलं. का माहीत नाही, पण आज म्हणजे एकदम एकदम भारी झाला आजचा दिवस भावांनी. आणि तुम्हाला दाखवतो सिटी पॅलेस बघा रात्रीचं कसं चमकतात. मला भावांना तुम्ही बघता गोल्डन कलरचं तिकडं सिटी पॅलेस आहे, तो दूध तलावापाशी. आणि वरती ते करणी माता मंदिर आहे. आम्हाला तिला जायचं होतं पण नशीब जायचं खराब निघालं. नशीब खराब निघालं मित्रांनो, कारण की मंदिर जे आहे ते बंद झालं लवकर. हा तर जाऊन द्या म्हटलं तर काय उद्या आहे आम्ही उदयपूरमध्ये आणखी 1-2 दिवस आहे. आणखी उद्याचा शेवटचा दिवस आहे आमचा. मग आता जाणार आहे आम्ही नंतर आपलं इथं कुठं जाणार आहे आपण? बाहुबली हिल्स जाणार उद्या. तसंच आम्ही बाहुबली हिल्सला तुम्हाला तिथलं पण व्ह्यू दाखवतो कसा काय विषय काय नाही. फक्त मला इथं यार लक्षात राहिलं पाहिजे. आणि मस्तीमध्ये जे होत नाही माझ्याकडून कधी जाऊन द्यावं. आता आहे ब्रेक टाइम, लंच टाइम, नाश्ता टाइम. हे काही बघू शकतो. पे चर्चा नाही, खाणे पे चर्चा काही नाही. आमच्या भावाचा सगळे निर्णय पहिले सकाळचा झोमॅटोचा ऑर्डर करायचा निर्णय चुकला. आता हावाला चुकणार आहे. हा इष्ट होणार आहे. जिथे इथं साहिल मांजरे प्राईस भाऊ व्हेज बिर्याणी काय घेणार आहे भाऊ तू? पाय काय घेणार आहे? काही घेणार भाऊ तू? थांब नूडल्स घेणार भाऊ 100 रुपये. भावाला पैसे वाचवायचे होते, इथं चालले 100 रुपये. त्याच्यात चपाती भाजी नाही परवडलं सीटू. एक दम बिर्याणी, डाळ तडका तेज, बरोबर राईस मस्त रोटी. विषय संपला. डन. नाही तर मटर पनीर, नाही तर ते कढी खिचडी. हा बरोबर. हे असे चोचले नाही पाहिजे फुकटचे. काय सँडविच खायचंय, काय खायचंय? जेनजी एकदम भारी. मैं आ जाऊं क्या अपनी पर? एकदम भारी. संध्याकाळ कुल्हड कॉफी कशी असते? विचार ना त्याला विचार ना, आम्हाला काय विचारतो? जाऊन दे तू इथं बोल. नाही आम्हाला पाव आहे 120 पाव घेतलं म्हणजे 150 चाललेच ना. मग 40-50 टाकून उद्याचा काय प्लॅन आहे? उद्या बाहुबली सकाळी एकदम मॉर्निंगला, मग मॉन्सून पॅलेस, मग नंतर आम्ही शालिग्राम असं काहीतरी आहे. शालिग्राम असं काहीतरी ते. मग झालं तर कोणतं तरी लेक सागर लेक आहे कुठे जाणार आहे. नंतर मग काहीतरी नूडल्स करणार आणि मध्ये नेहरू पार्क गार्डन घेणार आहे. यातलं पण काय रेकॉर्ड होईल की नाही तिथे काय गॅरंटी नाही, कारण की मोबाईलची स्टोरी झालेली आहे. फोटो काढू आता. पण तुम्ही ब्लॉगला लाईक करा. खूप छान ब्लॉग काढते. हा हे बघा इतका छान. सो भावांनो आता जे आता ऑर्डर दिलेली भावांनी काय दिली मला माहिती नाही. 2 महिने टाकणार आहे. एका महिन्याच्या अंदर ब्लॉग देतील तुला. एक महिना म्हणतो सॉरी घरी केल्या एका हफ्त्याच्या अंदर खरंच. भावांनो अशा प्रकारे आमचं 10 दिवस गेलं उदयपूरमध्ये. डे 1 कम्प्लीट. आता सिटी पॅलेसला गेलो आपण. आणखी ते मंदिर होतं ना, आठवणी नाव बरोबर, तिथं पण गेलो. असं काय रेकॉर्ड करणं झालं नाही, कारण की भावाच्यामुळे स्टोरेज नव्हती, काय नव्हतं. ते आता पेंडॉवर डायरेक्ट 20-30 GB बाहेरचे फाईल टाकून. हा तसं करू काय ना काय आता डायरेक्ट. आता मग उद्याचा दिवस दाखवून उद्याचं प्रॉपर लॉगिंग होणार आहे बाहुबलीपासून. काय की संध्याकाळी जे ते आपण सगळं डिलीट करून टाकू. तर आता टाइम पण जास्त झालं, जेवण काम करतो, मग तुम्हाला दाखवतो सगळं काय विषय. धन्यवाद. आर्किटेक्ट म्हणा तुम्ही, काय म्हणा, एकदम प्रॉपर केलेलं आहे. काय रे? अरे हा तू आहे ना. आता काही दिसून तर नाही राहिलं तुम्हाला? नाही दिसणार पण नाही. दूध तलाई, लेक पिचोला खूप काही आहे जे काही
बघण्यासारखं दृश्य नाही आहे. नाही रे, चांगले आहे. आम्ही याला एडिट करून थोडे इफेक्ट टाकून हां, एकदम सुंदर बनवू. चुम्मेश्वरी बनवतो चुम्मेश्वरी. पण भावा काय रे शेवटी गोष्ट सांग, इथं आलं असं वाटतं की गोवामध्ये आता असे रस्ते वगैरे बघून असं आर्किटेक्चर बघून रस्ते चांगले, वाईब चांगली आहे. जशी एका म्हणजे लय जणांची वाईब चांगली होती, पण शेवटी किस्मतचा एक्सपिरियन्स तर बरोबर नाही भेटू. वाईब चांगलीच नाही, जसं याची किस्मत जाटू आहे. अरे टिकणं महत्त्वाचं असतं. टिकणारा माणूस. आमच्या ज्यात काय टिकलं नाही, तुझ्या ज्या भाऊच्या ज्यात टिकलं. भाऊ कॉंग्रॅच्युलेशन ना तो टिकल्याबद्दल. काय टिकवण्याबद्दल पण काय टिकवण्याबद्दल? पैसा. भावानी पैसा वाचवला, आम्ही पैसा खर्च केला, तोच करायची लोकांमध्ये. आणखी आता खर्च केला म्हणून लेआउटचे वावर आहे ना. बस आता याच्यामध्ये बघ काही नको सांगू. 1ची 2 सांगणार माणूस, 1ची 2 सांगणारा. आणखी काय नाही का, इथं कुठं पिक्चर चक्क मारून तो आपण इथं बसून बसून काय कंटाळा आला यायला. काय खाता पण आपल्या खायचे वांदे. सायला ते सट खाऊन बघ, त्या एकटा खातोय तो सायन. त्या काय नाव दिवसा पोराचं, आशिष. हिला काही घेणदेण नाहीये. हा चल आलं जेवण. सायलचं जेवण म्हणजे आमचं जेवण आहे ना सिटू. हा, मित्राच्या जेवण पूर्ण हक्क असतो आमचा. आण रे चम्मच, आण रे. कॉन्ट्री लागू आहे. कशाला कॉन्ट्री लागू आहे? मग बघ, कॉन्ट्री लागू आहे बरं. कॉन्ट्री पाहून घेऊ. आम्ही पैसे देणार नाही, शेवाळ्या द्या. राहिलं रे बाई, मी खात नाही रे भोगा. सिटू खायला पुरत नाही. हुकलाय ना, पूर्ण हुकलं. भाऊचा डिसिजन हा बी हुकला. प्रत्येक डिशमध्ये हाकतो तो, म्हणून असा राहतो. म्हणून असा सीटू पत्ता गोबी मागते सॉस माग. प्रत्येक डिशमध्ये हाकतो म्हणून असा राहतो. पत्ता गोबी सॉस मागते. सीटू साहिल बरोबर आहे की नाही? प्रत्येक डिशमध्ये हाकतो म्हणून असा राहतो. कसं होतो आपण कुठं जातो? आपण काय ते चांगलं खाऊ, असं नाही खाऊ. आपल्या ज्या पोट नाही भरणार. हा, काय खायचं? हॉटेल जाऊन जेवण करायचं. हॉटेल जवळ रूम बघून जेवण कर. सारखं स्वस्त. थंडी झाली ना राजस्थान ट्रिप मध्ये. हा सीटू, राजस्थान ट्रिप मध्ये थंडी झाली. तुम्ही तरी हे खर्च मोराल मला कपड्यापासून सगळा सुरुवात करून खूप खर्च. पैसे संपते खर्च. झिरो. आमचं रोजचं राहणीमान असं ना. हा, राणीमान बघा, राणीमान. चांगले कपडे सगळं आम्ही ट्रिपसाठी जर घेतलं की जरा काही चांगलं घेतलं पाहिजे. हा, हे टोपी, हा टोपी, पॅन्ट. भाऊ पॅन्ट जोड कधीच नव्हती. कधीच नव्हती. हा बूट कधी नव्हता. नाही रे, पप्पाची नाही रे बाबा, माझी. त्याच्यासारखं आहे का पप्पा शर्ट घालून आलाय? खरं बोला मग. खरंच बोलते का? काय फोक्या बोलतो सांग. काय बळा नाही सांगा. काय बडा नाही, खरं सांगते मी. खरी गोष्ट आहे. कोणता शर्ट मी घरच्यांचा घातलं सांग माझ्या. कोणतं शर्ट नाही घालेला आहे तुला? कोणती पॅन्ट दाखवून त्याची कमर दाखव. कमर दाखव का कटा बोलते? नाही रे, माझी चाल हिचं नाडा खोलून दाखव आता. नाळा रे, ही ती नाडा खोलून दाखव. ते नाळा असतोच तिला. अरे खोलून दाखव की किती सगळ्यांसमोर काही आहेच नाही. कम्मा गणी गंदे हे लागतं बरं. ॲलिगेशन नाही. दुसरे भाऊ काय नको बुजा. काय काय आईस्क्रीमचं नाव काय? कोको. 150ची आईस्क्रीम खायची आहे ना. कर्ज किती भाऊ? नाही रे, काय फायदा नाही. ते डोनट खाल्ली नाही, पण डोनट गंदे होते रे माझे. हा, 100 रुपयाला एक डोनट, 100 रुपयाला एक. तुझं हे तुला जाई ना. डेझर्ट कुठला आणखी? ब्राउनी 100 रुपयाला. फुल पानचट, काहीच नाही. फक्त हे जे सिटी पॅलेसमध्ये होतं मग खर्च भाव जास्त होते त्याचे. पाण्याची बॉटल 50. काय अर्धा लिटर पाणी बॉटल 50ची. हा, पाण्याची बॉटल पण 50ची. काय फक्त लुटाचे धंदे. पण जाऊन द्या, काय चालत. जिथं चांगलं तिथं खर्च तर करावा लागेल. बरोबर ना सिटू? जे चांगलं दिसतं तिथं खर्च करावा लागतो. आता ही गोष्ट पाण्याची नव्हतीच, समजून घ्यायला बघू. हे बाजूला मागं पेंटिंग पण कसली काढली झाली तर. सम्मा घनी. येप, राजस्थान. कोण लावला की आला. फोन लावला की बरोबरला. घरच्यांनी सोडले सिटूला, काय विचारत नाही. आहे नाही गेला, काय करतोय. हा, सिटू खरं सांग. मग परवा अजमेर आणि मग परवा रात्री घरी. पप्पा थोडे पैसे. हा, उद्या पप्पांकडून थोडे पैसे घे.
पैसे पाहिजे का रे? बस बस तसंच. कोणाकडून? पप्पाकडून? हा. मग रात्री उदयपूरवरून अजिबात जाऊ. 5 घंट्याची ट्रेन 9 ते 3. कसं बोलते कसं बोलते? बरं बरं पप्पा आहे. खायला पुरत नाही भावांनो, खाल्ल्या जाते मग म्हणतो तर खा. कॉन्ट्री लागी नको, खायला पुरत नाही बाबा. फेकून दे कडा, पण खायला पुरत नाही. सायला खरं सांग, कॉन्ट्री लागेल का? कॉन्ट्री लागेल का? आल्यावर तू बेंदा कॉन्ट्री लागेल का ते सांग. आम तू बघू आपण बघू नाही, मला भरोसा नाही. का कॉन्ट्री लागेल का? आमच्यात घेऊन टाका आपसाल आपसाल काय नाही बाबा, लई जणांनी आपसाल घेतलं मला म्हणून चेहऱ्याला मतलब हे नाही ਹੁੰਦਾ कि ਉਹਨਾਂ ਨੂੰ कधी बघून तू खाल्लं. खायला पुरत नाही. कॅन्सर मी उपाची राहतो रात्री. एखादा पार्लीच्या बिस्किटवर राहतो, मग असं खायला पुरत नाही. कसला हसतो या? पप्पा तर नाहीये. पप्पा तर हसतो ना, कोण बोलतं डिप्रेशन मध्ये बोलतो माणूस. पण अरे हा पप्पा पप्पा काय रे चिटू, खरं सांग फोन तुम्ही केलता का तुझा पप्पा? टाइम टू टाइम घरी स्वतःहून फोन करून इन्फॉर्म त्या सारे 2 शब्द बोलून टाका. खरं खरं सांग आता, मी काय बोलत नाही. सांग सांग सांग. नाही नाही सांग आता, पहिले सांग आता. मी बोललो तर यांना खोटं वाटतं म्हणून म्हणतो तू सांग. विषय असा आहे, त्याच्या घरच्यांनी ह्याला जबरदस्ती पाठवलं. पाठवलंय घरच्यांचे ना फोन येता ना मेसेज येतो ना का, स्वतःहून लावतो सांगतो सगळं. घरचे रिप्लाय बी देत नाही मला. पण देत नाही. नाही असं काय. थांब थांब थांब. आणि भावांना तुम्हाला सांगतो खरं, आम्हाला ज्या दिवशी निघातो ट्रिपला त्या एक दिवशी अगोदर काकू जे सिटूची मम्मी जे ते मला बोलता बोलता म्हणतात की बाळांनो आरामशीर जा, मस्ती करू नका. म्हटलं ठीक आहे काकू, मस्ती करत नाही. मग काकू मला बोलता बोलता काय म्हणता, सिटू तुला सांगितलं म्हणजे खोटं बोलू नको, हे खरं सांग. काकू मला बोलता बोलता काय म्हटलं माहिती आहे का, जसं खाली बघ फ्रेममध्ये ना, काकू मला बोलता बोलता म्हणता की बाळांनो आरामशीर जा बरं. म्हटलं हो कसं आदित्य तू तुझे म्हणजे घरच्यांना एकुलता एक आहे, आम्हाला कसे 2 आहे, गेलं तर काय टेन्शन नाही. असं काही असे बोलले. फोन कोण देत तुझ्या घरचं सांग. त्यांना तिकडे सोडले. ट्रॅव्हल करत असेल, फिरत असेल बस आणि त्यांना माहित आहे मी एवढा जबाबदार आणि समजदार आहे की जसं मला टाइम भेटेल मी टाइम टू टाइम त्यांना कॉल करून सांगेन. हे सगळं खोटे, हे सगळं खोटे. आता खरं मी आजकालचे 10वी 12वीचे पास पोरं यांना काय 10वी 12वी हा सध्या BBA करतोय BBA. रिपीटरचे पोरं. काय 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 बोलत रे? नीट रिपीटर कडून व्हिडिओ करून आले पोरं. एकदम भारी एकदम भारी, जमलं जमलं. नीट रिपीटर. करवलं बेटा, हे तुझ्या दाताचं हे जे तुटायला की नाही मीच बसून देणार, जास्त शहाणपणा नको करू. पण जे जो धंदा मी फायनान्सची समान नाही ते मी सांभाळणार. सकाळी भावले हिशोब नव्हता येत, घर नव्हता येत. काय हिशोब पकडू आपण? सांग बरं 185 गुणिले 4. 185 गुणिले 4. आता पामा भाऊ किती वेळ घेईन असं प्रोसेसिंग बुजू आता ह्यांनी कॅल्क्युलेटर केले म्हणून सांगतोय तू, पण आज सांगतो मी. पाहिलं 140 180 गुणिले काय बोलला 4. तू? ऐकूच तर नाही येत तुला, ऐकूच येत नाही. अरे ते अरे डान्सला भारी होता माझ्या डोक्यात ते चाललं. पाहिलं बदललं. अरे आम्हाला माहिती मल्टी अरे कट. काय नाही रे भाई, सिटू खायला पुरत नाही मला, हाय लावतो बरं. कॉन्ट्री लावतो खायला पुरत नाही त्याकडचं. काउंटर नाही का सांग, एका मिनिटात गाव म्हणते बस नाही ना. जमलं. बापरे अगो बाप. अरे बस रे बस रे. बिल कोण देणार आहे? सिटू बस ना. सिटू किती नेचर धंदे हे. अरे मला रे सिटू, मी काय केलंय? मला तर चालेल घास. अरे मला तर चाल. मी तो कॉन्ट्री मागवता कान फटत त्याच्या. खोकलाय अरे मात. जंक फूड आहे, जंक फूड हा चालतं, तुला गरज नाही जंक फूड. अरे देणार रे भाई, काका बोगसच खायल्या. अरे एक सिटू मध्ये ह्याच्यामध्ये सिटू पोरूंची येऊन कसं काय याच्याने मोमोज खाणं, पिझ्झा खाणं, नूडल्स खाणं. मी नाही खाल्लं. मी कधी खाल्लं? बापरे मी खाल्लं नाही. ह्यांनी खाल्लं. मी खाल्लं. कधी कोणता प्रूफ दे, प्रूफ कोणती कॉन्ट्री आता खाल्लं तू साला बहुत नीच आदमी रे सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना पड़ा. असते एवढा गाडी मोठा खाल्लं नसतं रे भाऊ, खाल्लं नसतं. 40 रुपये बाहेर काढ 40 ची कॉन्ट्री आहे. बाहेर काढण्यात पैसे दे.
बरोबर एक घास 40 खाल्लं लागते ना मी टाकले दिले आमचा झाला हिशोब 40 टाकतो एक घास 40 कशाला 40 रुपये फटका मारून 40 मी म्हटलं होतं ना, मी म्हटलं होतं कमी खाय मी काय खाल्लंच नाही घास फक्त एक घास 40. 4 घास कोणी घातले मी आता हा जेवायला गेले अर्ध या ताटातलं पैसे देत नाही खायचे पैसे घेतले रे बाबर. भाऊनी स्कूटी डिक्की उघडली हेल्मेट ठेवायला, आता डिक्कीच लागत नाहीये. डिक्की जाम झाली काय झाली काय माहिती. चले भाई आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो आता जेवण का जातो. पहिले तर मस्तपैकी टम मध्ये फुल मध्ये ओके मध्ये थँक्यू मध्ये एकदम टनाटम फन आपण जेवण करतो. कारण की बाबा जेवण इज इम्पॉर्टंट, बाकी सगळं तर चालत राहील. तर जेवण केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो रूमचा विषय. आता बघा यांच्या मुखाला बोलवतो बघा आता मी आलोय जेवायला. आलो जेवण करायला आणि 14 जण. साईडनी नाश्ता पाणी केला तरी पण त्या भूक लागली. शेवटी साईड हागला. आता आपण 3 गुजराती थाळी साईले सीटू 3 गुजराती थाळी नाही गेला काय बोलवलं मग? ऑर्डर काय दिली? 3 गुजराती बोलवल्या मी. सीटू 3 गुजराती बोलवल्या थाली जाऊन द्या. आणि काय विषय काय कॉन्ट्रीचा काय तुझं? आता याच्या कॉन्ट्री लागी ना. काय साईला 70 सेकंदचा तरी मांड. तर नमस्कार भावांना परत. आता याच्यावर सांगतो तुम्हाला, किडा फक्त भाजीपाल्यात नसतो. इथं चॅलेंज एवढं पाहिजे नसलो ना. हे जे आहे इथं हा लटकणारे हा इथं असं लटकणारे म्हणजे बेटा 25 मुली आणि आता आम्ही आलोय बाहुबली हिल्स मध्ये आलो. इथं आता ट्रेक करताना व्हिडिओ का दाखवला नाही, आता तुम्हाला दाखवतो व्ह्यू बघा इथं इथला. आता पैसे कोण टाकतो सीटू? मी टाकतो. अरे भाई दल्ले जमलं जाऊन द्या. आता याच्या पण कॉन्ट्री हे करायचंय ना 50. 25 टाकतो तुला. तर नमस्कार भावांनो, तुम्ही बघू शकता आपला साहिल जो आहे तो कसला गांदा हागलाय. तेच याच्या खेळायला गेला. अगोदर म्हटलं खेळू नको भावा, काय खरं नाही ते, तरी पण तो खेळायचा होता. त्यांच्या तुम्हाला म्हटलं ना अगोदर बोलता की किडा फक्त भाजीपाल्यात नसतो, त्याच्या पण अंगात किडा होता. खेळला पण जाऊन त्या भावांनो मौसम जे ते भारी झालं, ऊन पडतं जास्त. आता बघा ह्या मौसममध्ये पाहिजे मॅगी भावांनो. हा मॅगी खायचं जे एकदम हे अलगच लागतं यायला पहाडामध्ये एकदम. तरी फक्त असं थंडी पाहिजे असते, आणखी मजा आली असती. जाऊन द्या असो. आजचा विषय असा आहे भावांनो, त्यामध्ये विकास व्ह्यू बघा. हा यायला ह्याचेच तर पैसे खरे. हे इथं बसले. जागा मला आवडली. बाहुबली हिल्स एकदम टॉपची जागा. टॉपचा विषय संपला. जबरदस्त जागा आहे, जबरदस्त. आले तर कधी उदयपूरमध्ये तुम्ही येऊ शकता. इथं एकदम भारी जागा आहे, एकदम वर्थिट आहे एवढं ट्रॅव्हल वगैरे करून. तर मुद्दा असा आहे, आज जायचं आहे आम्हाला. आता बाहुबली हिल्स झाले कंप्लीट. सकाळी 5 वाजता उठलो होतो. आता जायचं आहे आम्हाला इथं मान्सून पॅलेसला जायचं आहे. आणि तिथं तुम्हाला दाखवतो विषय कसा काय नाही. बस मग आता काय एवढंच आता. हे बघा डन. आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो मान्सून पॅलेसला गेलेलो तिथं. आता इथं ट्रेकचा व्हिडिओ काढणं म्हणजे प्रॉपर ट्रेकचा व्हिडिओ काढणार शब्द आहे बाबा आपला. व्ह्यू बघा इच्छा कट चलो.